आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यासंदर्भात शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. यापूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनी देताना म्हणून मागच्या सरकारनं त्याच्यामध्ये तसा निर्णय घेतला होता. मी महसूल मंत्री झाल्यानंतर मग उच्च न्यायालयातून त्याची मान्यता घेऊन आपण त्या आकारी पडीत शेतकऱ्यांना जमीन देण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवानं मधल्या काळामध्ये मंत्रिमंडळाने ठराव केल्याच्या नंतरही तत्कालीन जे राज्यपाल होते, सध्या विद्यमान उपराष्ट्रपती आता देशाचे आहेत, त्यांना काही त्यात आक्षेप वाटले. तर त्यामुळे त्या अध्यादेशावर त्यांनी सही करण्यास नकार दिला. मी स्वतः आकारी पडीत शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन त्यावेळी मान्य राज्यपालांना सुद्धा भेटलो होतो. आता त्यामध्ये आता जी जमीन उपलब्ध आहे त्यामध्ये शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निबे डिफेन्स क्लस्टरला त्यातली 1,500 एकर जमीन दिलेली आहे. आणि त्यामध्ये निर्णय असा झालेला आहे की साधारण 3,000 एकर जमीन आकारी पडीत शेतकऱ्याला द्यायची आहे. आता फक्त एवढंच आहे की त्या प्रस्तावाला पुन्हा मंत्रिमंडळापुढे येऊन राज्यपालाचे अध्यादेश घेऊन आपल्याला कारवाई सुरू करता येईल. आंदोलक जे आहेत, विशेष करून त्यांचे जे नेते आहेत ॲडव्होकेट अजित काळे, त्यांच्याशी मी बोलणार आहे. कारण याच्यात काही मला वाटतं काहीतरी अपुरी माहिती त्यांना मिळालेली दिसते. पण शासनाने आकारी पडीत शेतकऱ्याला जमीन देण्याचा निर्णय पूर्वी केला होता, तिथं आजही केलेला आहे. साधारण ती 6,500 एकर जमीन आहे आरेगावची. त्यामध्ये साधारण 3,000 एकर जमीन आपल्याला आकारी पडीत शेतकऱ्याला द्यायची आहे. बाकी उर्वरित जमिनीचं वाटप चालू आहे, शेतकरी करत आहे. मला वाटतं तो तपासाचा भाग आहे. आता असं आहे की त्याच्याबद्दल मी आता लगेच भाष्य करणार नाही, कारण त्याचे जे काही वस्तुस्थिती आहे एकदा ती समोर येणारच लोकांच्या. म्हणजे मला वाटतं त्याच्यावर मी माझ्या बोलल्यामुळं चौकशी यंत्रणेवर काही परिणाम होऊ नये म्हणून मी काही गोष्टीमध्ये बोलायला टाळतो. त्यांचा मूळ आक्षेप जे 2-3 विषयाबद्दल होता आणि त्यामध्ये विशेष करून आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या बद्दल त्यांनी एक आक्षेप घेतला होता की त्यांनी पत्र दिलेलं आहे. असं एक वास्तव असं आहे की मुळातच जात पडताळणी करण्याचे अधिकार त्या समितीला आहे आणि समिती कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे. त्याला ना मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री असतील हे कोणी निर्देश देऊ शकत नाही. मला वाटतं त्यामुळे मान्य जरंगे पाटलांचा त्याबद्दल तर काही गैरसमज झाला असेल, पण मी त्यांना आता भेटणार आहे. शेवटी उपसमितीचा अध्यक्ष म्हणून आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करतोय अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे. अनेक निर्णय चांगले केलेले आहेत. आता त्यांचा आक्षेप काही मुद्द्यांवर आहे, त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलणार आहे. मला वाटतं आमची चर्चा झाल्यानंतर त्यांना त्याबद्दलचा त्यांचा गैरसमज दूर होईल अशी मला खात्री आहे. पोलिसांचं मनोबळ हे वाढलंच पाहिजे आणि ते वाढवण्याचं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही लोकप्रतिनिधींनीच केलं पाहिजे. आता या नगरच्या दुर्दैव घटनेमध्ये जे काही समोर आरोप होत आहेत, मला वाटतं संपूर्ण आरोपी तातडीवर पकडले गेलेत. काही हैदराबादला फरार झाले होते, तिकडनं धरून आणलेत. 100% कठोर कारवाई विभाग करतोय त्याच्यावर. परंतु मी म्हटल्याप्रमाणे आमदार जगताप यांनी त्या संदर्भात जी पत्रकार परिषद घेतली तर त्यांना मी आता बोलवणार आहे की एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय शंका आहे, पोलीस तपासामध्ये काही त्यांना अडचणी वाटतात का, पुढं त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का, ज्यामुळे त्यांना असं वाटतंय की त्यांची चर्चा करत होती. ते असं आहे की देश विघटन शक्ती जी आहे किंवा त्याच्यामध्ये धोरणान्वये जरी काही संबंध असला अशा शक्तींचा तर त्याच्यावर कारवाई होणारच आहे. आवश्यकता वाटेल ती माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा करून तशी शिफारस आपण शासनाला करू, एसआयटीची नेमणूक करू. या अगोदर एसआयटीने मुकुंदनगरमध्ये जाऊन चौकशी काही लोक त्या प्रकारे कारवाई केली नाही. श्रीरामपूरमध्ये केली, मुकुंदनगरला केली. एसआयटीचं लक्ष आहेच आहे. मला वाटतं रोहित पवारांना आता काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे, त्यामुळं त्यांचे जे आता उद्योग सुरू आहे ते थांबवले तरी पुष्कळ झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.